रामकृष्ण हरी नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे टोटके. तर चला, आज आपण जंगलामध्ये फिरायला आलो असताना आज बघणार आहोत आपण. बघा, इथे ही एक तुम्हाला वनस्पती दाखवते बघा ही. तर ह्या वनस्पतीचं नाव आहे चित्रक. तर तुम्हाला आज चित्रक वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे, तांत्रिक उपाय ह्या वनस्पतीचे सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. जंगलामध्ये आपण बघा, आणि इथे ही अशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चित्रक आहे बघा जागी. तर हे जे चित्रक वनस्पती आहे बघा, ही बघून घ्या चांगली. चला, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने थोडंसं चित्रक वनस्पती दाखवतो. तर बघा मित्रांनो, ही चित्रक वनस्पती अशी असते. हे बघा, हिचे पानं बघून घ्या, हिचे पानं अशी असतात. तर अशी ही जी चित्रक वनस्पती आहे, हिचे आज आपण आयुर्वेदिक औषधी उपाय बघणार आहोत. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चित्रक आहे बघा. हे समर्पण हे तुम्हाला हे पानं दिसतात, हे चित्रकाचे पानं येते. चालू वर्षी पाऊस लेट पडल्यामुळं ही कोळी कोळी भाजी, याची खूप छान भाजी होते बघा. चित्रकाची भाजी पण केल्या जाते. तर बघा, असे हे चित्रक वनस्पती आहे. तर ही जी चित्रक वनस्पती आहे, हिचं आपल्याला काय करायचं बघा. इथं आहे बघा, इथं तर याचं मूळ असं खसकन उपटायचं बघा. हे बघा, याचं काय केलं आपण, हे मूळ काढलेले. तर चला, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, आता आपण आज पाहणार आहोत चित्रक ह्या वनस्पतीची आयुर्वेदिक औषधी उपाय आणि आयुर्वेदिक औषधी माहिती. तुम्हाला मगाच मी दाखवला व्हिडिओ की जंगलामधून आपण ते उपसून आणले बघा. ही आहे चित्रक वनस्पती, बघून घ्या व्यवस्थित बघा. आणि तसे तुम्हाला साईडला व्हिडिओ दिसतच असेल चित्रक वनस्पतीचा. आणि ही चित्रकाची मुळं येते, चित्रकाला अशी मुळं असतात. तर चित्रक ही अति उष्ण अशी वनस्पती आहे. ही कोणी सेवन करू नये त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. कोणी सेवन करावी, कोणी सेवन करू नये अशी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला संपूर्ण बघा. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हे दुसऱ्यापर्यंत शेअर करा. तर बघा, आज तुम्हाला चित्रक वनस्पती, चित्रक ही खूप आयुर्वेदामध्ये खूप महत्वाची वनस्पती आहे. परंतु काही भागामध्ये याची ओळख नाहीये, काही लोकांना याचे औषधी उपाय माहित नाही, गुणधर्म माहित नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा. तर चित्रक ही अति उष्ण आहे, कडू आहे, तिखट आहे, अशी ह्या वनस्पतीची चव आहे. तर बघा, चित्रक वनस्पती खूप तिखट आहे, म्हणून ती कफाचा नाश करते. तिखट आहे म्हणून कफाचा नाश करते. उष्ण आहे म्हणून वाताचा नाश करते. आणि कडू आहे म्हणून कफाचा नाश करते. म्हणून वात, पित्त, कफ तिन्हींचाही नाश करणारी वनस्पती, तिचं नाव आहे चित्रक. अशी ही तीनही वात, पित्त, कफाचा नाश करणारी चित्रक वनस्पती. तर हिचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जायचा. पूर्वीच्या काळी परंपरेगतनुसार माणसाचं जर डोकं दुखायला लागलं, त्या काळामध्ये दवाखाने नव्हते किंवा डॉक्टर वगैरे ग्रामीण भागात, ग्रामीण क्षेत्रात नव्हते. त्यावेळेस वैद्य लोक काय करायचे, ही चित्रकाची मुळी आहे, ही मुळी उगाळायचे आणि डोक्यावरती 4 लेप द्यायचे. इथं 2 द्यायचे, 2 चावण्यांवर असे 4 लेप द्यायचे, टिपके द्यायचे बारीक बारीक. तिथं कातडं निघून जायचं, चामडं निघून जायचं. परंतु वर्षभर त्या माणसाचं कधीही डोकं दुखलं नाही. मग ते कशाने, वात, पित्त, कफानी कशाने दुखत असो, चित्रकाने काही सेकंदामध्ये डोकेदुखी राहून जाते. परंतु तिचा उपयोग करू नका तुम्ही, कारण तिथं कातरा जातो, सफेद चट्टा पडतो, लवकर बरा होत नाहीये. तर असा हा चित्रक वनस्पती आहे. तर बघा, एखाद्या माणसाची नाडी अंतिम क्षणाला किंवा एखाद्या माणसाची नाडी जर बंद पडलेली असेल, तर बंद नाडी चालू करण्यासाठी चित्रकाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. तुम्ही म्हणाल कसा, तर बघा, बंद पडलेली नाडी चालू करते. ज्या माणसाची नाडी बंद पडलेली आहे तिथं चित्रक उगाळायचे, उगाळून पाण्यामध्ये, आणि तिथं लेप द्यायचे. लेप दिल्यानंतर तिथं फोड येईल, फोड आल्यानंतर लगेच फोड येईल, फोड आल्यानंतर ती नाडी लगेच चालू होते. म्हणजे चित्रकाचा लेप बंद पडलेल्या नाडीवर दिल्याने नाडी चालू होते. हा या चित्रकाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. बघा, डोकेदुखीवर याची मुळी उगाळून तुम्ही लावू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरावर तांबडे पांढरे कोड आहे, ती बघा, तांबडे पांढरे कोड आहे, तर तांबड्या पांढऱ्या कोडावरती सुद्धा याचा उपयोग होतो. काय करायचंय, कोडावरती ही मुळी एकतर पाण्यामध्ये उगाळून आणि कोडावरती लेप द्या. तांबडा कोड असो, पांढरा कोड असो, किंवा
तुम्ही काय करायचं, गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळून त्याच्यावरती लेप द्या. पांढरे कोड आहे ते त्या कोडावरती काय करायचं, हे उगाळायचे. गाईच्या गोमूत्रामध्ये उगाळून लावा किंवा पाण्यामध्ये उगाळून लावा. कोडावरती लावल्यानंतर तिथं फोड येईल. फोड आल्यानंतर पुन्हा लावू नका. तो फोड फुटेल आणि तिथं जखम होईल आणि ते पूर्णपणे बरं होऊन जाईल. परंतु हे केवळ एकल वनस्पतीने तुमचे तांबडे पांढरे कोड जाणार नाहीत. हा झाला वरतून लावण्यासाठी लेप. आतून लावण्यासाठी काय करायचंय, तुम्हाला सिसम वनस्पती माहित आहे. आपला नसेल माहिती तर माझा व्हिडिओ आहे बघा चॅनलवरती, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा. पांढऱ्या कोडावरचा अजून मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर काय करायचंय, जायचं तो व्हिडिओ बघा, किंवा ज्यांना माहित असेल त्यांनी शिसम नावाची वनस्पती जे रस्त्याच्या कडाने खूप उतरायचे, शिसमच्या वनस्पतीचा पाला, कडुलिंबाचा पाला, बेलाचा पाला आणि सिरस वनस्पतीचा पाला, 4 वनस्पतीचा पाला सम प्रमाणामध्ये घेऊन त्याचा काढा करायचा आहे. हा काढा रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला 1-1 कप काढा प्यायचा आहे आणि वरतून चित्रक पाण्यामध्ये उगाळून वरून फोडावरती कोडावरती लावायचा आहे. असा उपाय केल्याच्या नंतर तुमचे तांबडे पांढरे कोड 1 महिन्यामध्ये पूर्णपणे बरे होऊन जातील. हा एकदम एक साधा सोपा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला न जमल्यास तुम्ही जवळपास असणाऱ्या वैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने हा उपाय तुम्ही करू शकता. तर असा याने तांबडे पांढरे कोड पूर्णपणे बरे होतात. तांबडे पांढरे कोड याने जातात. असा हा चित्रक वनस्पतीचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे कंबरदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी, तुमचे गुडघे दुखत असतील, अंग दुखत असेल, कंबर दुखत असेल, सगळे सांधे दुखत असेल तर त्याच्यावरती सुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. काय करायचं, एक मुळीचा तुकडा काढायचा, तुम्हाला एक तुकडा एवढा काढायचा आहे. हा तुकडा बारीक थोडासा कुटायचा आहे. कुटून दुधामध्ये उकळवायचा आहे. दुधामध्ये काढा करून 7 दिवस तुम्ही जर हे दुधामध्ये उकळून घेताय तर दुधामध्ये उकळून घेतल्याच्या नंतर तुमचा पूर्णपणे अंगदुखी, हातपाय दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी पूर्णपणे बरी होऊन जाईल. हा एक अनुभव सिद्ध उपाय आहे. आमच्या भागामध्ये मृग नक्षत्र लागलं की मृग नक्षत्रामध्ये लोक काय करायचे, चित्रकाचा एक तुकडा काढायचे, दुधामध्ये उकळून घ्यायची किंवा चित्रकाच्या पानांची भाजी खायची. याच्या पानांची तुम्ही भाजी जरी खाल्ली तरी तुमचं रक्त पातळ, फिल्टर आणि शुद्ध राहते. त्याचप्रमाणे तुम्हाला अंगदुखीचा त्रास होत नाही. एकदा दोनदा तुम्ही ही भाजी खायची आहे. या भाजीची रेसिपी व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. तर बघा, असा अंगदुखीसाठी तुम्हाला ह्या चित्रकाच्या मुळीचा उपयोग होऊ शकतो म्हणजे होतो. तर हे काय करायचे, दुधामध्ये उकळून याचा काढा घ्यायचा आहे. तुम्ही 7 दिवस काढा घेतल्याने पूर्ण अंगदुखी, कंबरदुखी पूर्णपणे बरी होऊन जाते. तर असा हा उपाय आहे. एक छोटा तुकडा घ्यायचा, जास्त घेऊ नका, छोटा तुकडा घ्यायचा. हे तर ही अशी चित्रक वनस्पती आयुष्य करतो. 100 वर्षापर्यंत जगायला लावणारा, शतायुषी करणारा, तारुण्य पुन्हा आणणारा, शरीराची कांती सुंदर आणि चांगली करणारा हा एक वृक्ष आहे. तर ह्याचं काय करायचंय, रवी पुष्य नक्षत्रावर याच्या मुळ्या काढून आणायच्या. ती रवी पुष्य नक्षत्रावर याच्या मुळ्या काढून आणा किंवा ग्रहण काळामध्ये याच्या मुळ्या काढा किंवा दिवाळीच्या मध्ये याच्या मुळ्या काढायच्या आहेत. मुळ्या काढल्यानंतर ह्या सावलीमध्ये सुकवायच्या आहेत. ती सुकून ह्या म्हणजे मुळा काढायच्या, स्वच्छ पाण्याने धुवायच्या, धुवून आणि सावलीमध्ये सुकवायच्या. सुकून याची पावडर करायची आहे आणि पावडर केल्याच्या नंतर 1 चिमूट रोज सकाळी 1 चिमूट, एक ते सकाळी रोज उठल्यानंतर 1 चिमूट आणि संध्याकाळी 1 चिमूट, 2 हाताच्या चिमटीमध्ये जेवढी बसेल तेवढीच पावडर खायची आहे. वरतून पाणी प्यायचं आहे. हा कोर्स तुम्हाला 6 महिने करायचा आहे कंटिन्यू. किती? 6 महिने तुम्ही हा कोर्स केला. 1 चिमूट याची पावडर पाण्यासोबत जर घेतली 6 महिने तर तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्ष तुम्ही जगणार, शरीर निरोगी राहणार, शरीरामध्ये कुठलाही आजार तुम्हाला येणार नाही. हा एक परंपरागत गुरुमुखातून मिळालेला उपाय मी आपल्याला इथे सांगितलेला आहे. तर याचा उपाय असा करा. त्याचप्रमाणे हे रवी पुष्य नक्षत्रावर आमंत्रण द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जाऊन एकाच झटक्यात हे झाड उखडायचं आहे. उखडल्यानंतर याची पावडर करायची आहे आणि जी पावडर तुम्ही खाल्ल्यानंतर शतायुष्य होणार, तीच पावडर 1 चिमूटभर तुम्ही कुठल्याही स्त्रीच्या शरीरावर टाकली तर ती स्त्री तुम्हाला वशीभूत होईल. असा सुद्धा याचा एक जबरदस्त उपाय आहे. तर हा उपाय फक्त जनहित जनकल्याणासाठी करावा.
तर बघा, आणि मूळव्याधीचा मोड बरा होण्यासाठी तुम्हाला मी आज याचा उपाय सांगतोय. मूळव्याधीचा मोड कोंब जर असेल आणि तो बरा होत नसेल तर काय करायचे, चित्रक मुळीचे पावडर घ्यायचे, त्याच्यामध्ये टाकण खार तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळेल. टाकण खार घ्यायचे, गुळ घ्यायचे, हळद घ्यायचे आणि हे चारी मिक्स करून त्याचा मलम करून तुम्हाला मोडाच्या मूळव्याधीवरती लावायचा आहे. मोडाच्या मूळव्याधीवर 3 दिवस लावल्यानंतर 3 दिवसामध्ये मोडाच्या मूळव्याधीचा जो मूळव्याधीचा जो मोड आहे तो पूर्णपणे जळून जाईल आणि पूर्णपणे बरा होईल, असा हा उपाय आहे. तर काय करायचे, मोडावरती टाकण खार आणि चित्रक मूळ, हळद आणि गुळ समप्रमाणामध्ये घेऊन कालवून आणि त्या मोडावरती लावल्यानंतर मोडाची मूळव्याधी पूर्णपणे बरी होते. असा ह्या चित्रकाचा उपयोग आहे. दुसरा, हत्तीपाय. बघा, हत्तीपाय रोगावर, ज्याला हत्तीपायाचा रोग झालेला आहे त्याने काय करायचंय, चित्रक मुळाची पावडर गोमूत्रामध्ये घोटून आणि पायावरती लावायची आहे, घोटायची आहे आणि पायावरती लावायची आहे. असं केल्याने 1 महिना उपाय केल्यानंतर त्याचा पूर्णपणे हत्तीपाय याचा झालेला रोग पूर्णपणे बरा होऊन जातो. नावाचा एक आजार आहे, तर पानथरी नावाच्या आजारामध्ये पानथरी सुद्धा यांनी बरी होते. पानथरी नावाच्या आजारावर याचं काय करायचंय, चित्रकाचं मूळ घ्यायचं 1 ग्रॅम चित्रक मूळ, 10 ग्रॅम कोरफडीचा गर घ्यायचे, 10 ग्रॅम कोरफडीच्या गरामध्ये 1 ग्रॅम चित्रक पावडर मुळाचे चूर्ण टाकून मिक्स करून आणि तुम्हाला ते रोज घ्यायचं आहे, खायचं आहे. 14 दिवसापर्यंत खाल्ल्यानंतर पानथरी पिलिया पूर्णपणे बरा होऊन जातो. हा सुद्धा एक एकदम जबरदस्त उपाय आहे. असे चित्रकाचे उपाय मी आपल्याला सांगितले. राहिलेले उपाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा. ही माहिती दुसऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून एखाद्याला उपयोग होईल. तर अशी ही चित्रक वनस्पतीची आज सांगितलेली तुम्हाला मी माहिती आहे. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.